पाटील साहेब, तुम्ही सुद्धा बोलला होतात की माझं आता उपोषण संपल्यानंतर धनंजय मुंडेचे अनेक लफडे अनेक घोटाळे माझ्याकडे आहेत, परळी ते बीड ते मुंबई मी हे सुद्धा एक्सपोज करणार आहे. तुमचं काम कुठवर आलंय, तुम्ही सुद्धा हे सगळं आणणार? मी आता मागं लागणारच आणि मी ज्या वेळेस मागं लागतो ना त्यावेळेस माणसाला टिकवितो, त्याशिवाय आपण गप नाही बसत. आपण टिकविणार म्हणजे टिकविणारच, कारण त्याच्या हातून खूप वाईट कृत्य त्याच्या टोळीनं घडून आणलेलं आहे, संतोष भाया देशमुखांचा खून करून. त्यामुळं त्याला तर सुट्टी नाही. आता उद्याच्याला आज माझ्या काही तपासण्या झाल्या की उद्याच्याला मी सुट्टी घेणार आहे आणि सुट्टी घेतल्याच्या नंतर उद्या मी आंतरवालीत जाऊन दर्शन घेऊन शहागडला अंकुशनगरला जाणार आहे. त्यामुळं मी आता टप्प्याटप्प्यानं बरोबर मागं लागतो. निवडणुकीपूर्वी तुमच्याकडे काही शेतकरी आले होते, असाच काही वेगळा घोटाळा तुम्हाला सांगत होते, ते काय होता? पीक विमाच्या ते पीक विमा नाही, ते हार्वेस्टरचं काहीतरी अनुदान होतं. त्यासाठी एवढे पैसे मला त्याला द्या असं तो म्हणला होता, मला द्या आणि मग मी तुम्हाला त्याचं ते अनुदान देतो म्हणून त्यांनी ते काहीतरी करोड रुपयाचा हिशोब होता तो काहीतरी त्यांनी ते त्याच्यासाठी दिले होते. कारण हे काय आहे, हे खूपच लुटणार दिसतं राव. हे लयच मोठा बीड जिल्ह्याला कलंक आहे. मात्र आज मात्र बीड जिल्ह्यातली जनता आणखी सावध होईल जनता की आपलाच माणूस आपल्याला चावून खातो आहे. म्हणजे याच्यात काय जातीपातीचा काही संबंध नाही, याच्यात काही ओबीसीचा संबंध नाही. पापं करायचे गोरगरीब शेतकऱ्यांचे, येणारे विमा खायचा, कुठं अनेक गोष्टी खायच्या आणि गोरगरिबाला मिळू द्यायचं नाही. परत गोरगरिबाचा कैवारी या असं बीड जिल्ह्यात येऊन दाखवायचं. मात्र बरेच जनतेचे डोळे उघडतील आणि हीच जनता एक दिवस माफ नाही करणार आता बीडचीच. पैसे मागितले होते का? कुणाचं नाव घेतलं होतं शेतकऱ्यांनी? हार्वेस्टरच्या भ्रष्टाचारात शेतकऱ्यांनी तुम्हाला काय कहाणी सांगितली होती? धनंजय मुंडे म्हणले होते ते. धनंजय मुंडे आणि आणखीन एक कोणतरी नाव सांगितलं होतं त्यांनी. नाही ते दुसरं काहीतरी होतं. ह्यो जमा करायला वाटतं, तो नुसता माल फक्त. धनंजय मुंडेचं नाव घेतलं होतं त्या लोकांनी. काय होतं ते, काय नेमकं? शेतकऱ्यांचं हार्वेस्टरचे अनुदान होतं काहीतरी, आता मला आठवण नाही ते. तर त्यावेळेस काहीतरी करोडो रुपयाचा विषय येतो, 13 का 14 करोड असा विषय आहे. वाटल्यास मी त्याची माहिती घेईन पुन्हा तुम्हाला सांगेल. अनुदान तर दिलंच नाही पण पैसेसुद्धा दिले नाही. म्हणजे इतकं दलिंदर वृत्तीचं निघालं ते की गोरगरिबांचे हार्वेस्टरचे असतील, गोरगरीब जनतेचे जमिनी असतील, प्लॉट असतील, हे हडपायच्या काय नाही राव. हे सगळे लोकच सारखेच येते. आता असेच म्हणायची वेळ आली, हे सगळे लोक सारखे आहेत. यांना फक्त त्यांच्यावरतीच प्रेम आहे, बाकीच्या जनतेवरती यांना प्रेमच नाही. त्यांच्याच लोकांवरती यांना प्रेम आहे फक्त, बस. याच्या पलीकडं काही नाही, हे सिद्ध व्हायला लागलं आता. यांना फक्त यांच्याच लोकांवरती प्रेम आहे, बाकी कोणावर प्रेम नाही. आता त्या अंजली दमानी यांनी जे काही घोटाळे सांगितले त्यातले 5 घोटाळे त्यांनी सांगितले. त्या 5 घोटाळ्याचे म्हणून 275 कोटीचा घोटाळा होता. तर टेंडर निघण्याच्या आधीच पैसे देऊन टाकले होते कच्चा माल खरेदी करण्यासाठी, असा सुद्धा त्यात प्रकार झाल्याचं अंजली दमानी यांनी सांगितले. काय वाटतं तुम्हाला हे? शॉकिंग हो असं तर शॉकिंग विषय. गोरगरिबांच्या शेतकऱ्यांचे रात्रंदिवस कष्ट करतात, त्यांचं तरी रक्त नका पिऊ रे. तुमच्या नेत्यानं गोरगरीब लोकांची दलिंद्री पार करायसाठी कळत असलं त्या धनंजय मुंड्याला तर बघ जरा. गोरगरीब लोकांची दलिंद्री पार करायसाठी जीवाचं रान करून तो समाज वर आणला आणि तो पुरा मातीत मिसळीला. इतकं पैशासाठी आणि दुसऱ्या जातीवर जळतो, जातीवाद करतो, यासाठी पुरतं संपून घेतलं आणि संपवलं. राहिली थोडीफार उरली सुरली तेवढी तरी ठेव. तरी पण सरकार असल्या लोकांना सांभाळतंय म्हणल्याच्या नंतर राज्यात जनतेलाच रस्त्यावर यावं लागणार आहे, त्याशिवाय सरकार ठेकायला नाही. हे सगळे पैसे होते ते डायरेक्ट बँक अकाउंटला ट्रान्सफर करण्याची व्यवस्था होती सुरुवातीला. मात्र ती बदलून त्यांचं टेंडर काढण्याचा निर्णय धनंजय मुंडेंच्या अध्यक्षतेखाली झाला होता. म्हणजे हे जर डायरेक्ट अकाउंटला गेले असतं तर या सगळ्या पैसा म्हणजे ह्या 275-300 कोटीचा सगळा लाभ जो आहे तो शेतकऱ्यांना झाला असता. मग त्याच्याकडे वळविल्यामुळं ते त्याला खाता आले. याने बहुतेक मग आता विम्यात खाल्ले असतील. आणखीन काही माहिती यायला तिकडून आता अधिकृत आली नाही आणखीन. परळी तालुक्यातून जे शेततळे होते, जे रोजगार हमीचे काही कामं होते, हे झालेलेच नाही आहे. जणून असेच उचलले गेले. शेततळे, काही घरकुलं, विहिरी, हे सुद्धा प्रकरण त्याच्यात बरेच आहेत. पण आता अधिकृत माहिती आल्याच्या नंतर आता हे होणारच आहे. आता होणार आहे, पाप झाकणार नाही आहे आणि कोणताही माणूस त्याला जवळ करणार नाही इथून पुढं. आता
त्यांच्या जातीतला सुद्धा नाही करणार. भगवानगडाने दिलेला पाठिंबा काढून घ्यावा असंही दमाने म्हणाले. आणि काढ नाही तर ठुई ते काय करायचं आम्हाला. काढ नाही तर ठुई का करायचं तर कर. जे दिसायचं ते राज्यासमोर चित्र दिसलेलं आहे, जे बोलायचं ते तुम्ही आता बोलून गेलेले आहेत. त्यामुळं आता किती सारवासारव करून उपयोग नाही आहे. तुम्हाला जे सिद्ध करायचं होतं ते केलं. तुमचा चुकीचा जरी असला तरी तो बरोबर आहे हे तुम्ही सिद्ध केलेलं आहे. आरोपीचं समर्थन करून आरोपीला पाठिंबा देऊन हे सिद्ध झाले. त्यामुळं आता त्यावर बोलायची इच्छा नाही, आमची नाही, महाराष्ट्राची पण नाही. यातून सिद्ध झालं तुमचं लेकरू किती घाण असलं, किती खुनं छेडछाडी बलात्कार करीत असलं तरी ते तुमच्यासाठी चांगलं आहे. पण दुसऱ्याचं लेकरू मेलं याचं दुःख नाही, तुम्हाला आनंद आहे हे तुम्ही सिद्ध करून दिलेलं आहे. त्यामुळे पाठिंबा दे नाही तर नको देऊ. तुम्ही किती भक्का मारली तर दुसरी बाजू लय पक्की आहे भाऊ. ते दिवस गेले, दुसरी बाजू लय पक्की आहे. फक्त नको वाटतंय हो द्या शांततेत. संतोष देशमुख हत्ये प्रकरणात तर ते घेऱ्यात अडकले होते. आता ते संतोष भैया देशमुखांच्या संदर्भातला विषय मी आज प्रथम नाव घेतो आहे. अजितदादा पवार आणि फडणवीस साहेब जर ह्यो बाहेर राहून येणे जर असे पुरावे नष्ट केले आरोपी सांभाळायला, ह्यो पुरावे नष्ट करतोय अशी आम्हाला शंका येते धनंजय मुंडे, तर जबाबदार तुम्ही दोघं राहणार आहे. अजितदादांवरती जी आज तरुण पोरांची जी फळी आहे ही थोडी मानायला लागली थोडी, तर ही पुरी फळी अजितदादांच्या विरोधात जाणार आहे. कारण आरोपी लपवायला सुद्धा धनंजय मुंडे जबाबदार आहे, तोच लपवतो अशी शंका आहे. खुनं करायला त्यानेच पाठवलं आहे, खंडने मागायला सुद्धा त्यानेच पाठवलं आहे धनंजय मुंडेंनीच. आणि पुरावे नष्ट करण्यासाठी यांना मोबाईल सापडत नाहीत. त्या एकाने कोणाच तरी घरी ठेवला, फेकून काय दिला घरून ठेवला असं कुठं, तो एक आरोपी सापडत नाही. हे साखळे अटक करत नाहीत पूर्ण संघटित गुन्हेगारीची. याचा अर्थ असा दिसतोय की तो धनंजय मुंडे कुठंतरी एका अधिवेशनात अजितदादांसमोर बोलला की माझ्यावरती अजितदादाचे एवढे उपकार आहेत की माझ्या मेल्याच्या नंतर धूर जरी निघाला तरी त्या धुरातून उपकार फेटणार नाहीत. याचा अर्थ आम्हाला आता असा संशय यायला लागला आहे अजितदादाला सुद्धा काही गोष्टी माहीत असून ते पाठराखण करतात की काय. आजपर्यंत आम्ही हा विषय काढला नाही, पण आता आम्हाला काढायची वेळ आली. त्याला नाविलाज आहे. म्हणजे तुम्ही पापी लोकांना पांघरून घालायचं काम अजितदादांनी आणि फडणवीस साहेबांनी करू नये अजिबात. जर ह्या धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाच्या गैरवापर करून त्या पदाचा जर पुरावे नष्ट करण्याचं काम केलं, दुखत नसून त्या सरमाड्याला दवाखान्यात नेतात, मागतील ते लातूरचं जेल दिलं जातं, जे ते अर्ज करतील त्या गोष्टी लगेच पुरवल्या जातात. लोक सांगतात ही चौकशी करा तरी होत नाही. त्या शिवाजीनगरच्या गेवराईच्या PSIची चौकशी होत नाही. हॉस्पिटलमधल्या असणाऱ्या त्या डॉक्टरांची चौकशी होत नाही. झाली तर कारवाई काही केली जात नाही. याचा अर्थ सरळ सरळ दिसतोय की जर ह्यो धनंजय मुंडे जो बाहेर फिरतोय तो आरोपी फरार करायला फिरतो, तो आरोपी संभळतोय बाहेर, आतले सुद्धा संभळतोय अशी आम्हाला आता शंका यायला लागली. तो पुरावे नष्ट करण्यासाठी तो स्वतः काम करतोय. जर आता जी समिती नियुक्त केली तुम्ही ते 2-3 जणांची, याच्यात सगळे कॉल डिटेल्ससह पुरावे साखळी एकमेकाला सांभाळणारे, संघटित गुन्हेगारी करणारे, एकमेकाला पळून लावणारे, पैसे देणारे, गाड्या देणारे, हे सगळेचे सगळे आले पाहिजे. त्याच्या प्रॉपर्टीची सुद्धा त्या खरमाड्याच्या चौकशी लागली पाहिजे ईडीची, धनंजय मुंडेच्या सुद्धा. हे पैसे आले कुठून, ही प्रॉपर्टी कशाची आहे, ही जी आता चौकशी नेमली, ही भ्रष्टाचार कुठं कुठं केला आहे, कोणत्या योजनेत केला आहे, हे सगळंचे सगळं अजितदादा आणि फडणवीस साहेब आताच्या चौकशीत आलं पाहिजे. जर आलं नाही तर पुरावे जर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाच्या जोरावरती नष्ट केले तर जबाबदार पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला अजितदादाला आणि फडणवीस साहेबाला धरणारे. आणि जी अजितदादाला तरुणाची फळी मानणारी झाली ही पुरी तुमच्या विरोधात जाणारे हे लक्षात ठेवा. तुम्ही आतले आणि बाहेरचे आरोपी सांभाळते, कोण सांभाळते त्याचं नाव घेऊन? धनंजय मुंडे म्हणलो ना, आपल्याला लपायचा काय संबंध आहे, त्याच्यावर शंका येते. का संशय घेऊ नये, का संशय घेऊ नये सांगा. चला त्या सरमाड्याचं काय दुखत होतं एवढं,
नुसतं डोक्याला मुंग्या आल्या म्हणून तुम्ही अशूट होता त्याला. हां, तिथं कर्मचारी कोण होते चहा पाणी द्यायला? त्याला एका बांधवांनी विचारलं होतं, म्हणजे त्यांच्या तिथं चर्चा चालली होती, त्यांच्यात तिथं चर्चा चालली होती. दुसऱ्या मित्रात म्हणतोय तुम्हाला मी, हे सरमाड्यात आयुष्यात होता, बाहेर त्याचा माणूस होता कर्मचारी, त्याला खायला प्यायला काही देत असेल तो, पण त्याच्या आजूबाजूला दुसरे कोणीतरी 2-3 लोक होते, नाव नाही सांगत मी, ते एकामेकाला म्हणले याच्या कमरातला थांबली पाहिजे. तर तो कर्मचाऱ्याला राग आला, तू का त्याच्या कमरातला थांबतो म्हणतो का सरमाड्याच्या? म्हणजे मग हे लोकांनी बाहेर काही असं जरी आणलं काही शब्दाचा राग येतोय, तर मग यांनी काही बाहेर पुरावे दिलेत का? पुरावे नष्ट करण्यासाठी काही माहित्या पुरवल्यात का? ते PSIने तो कोण रोहित होता तो कुठं आहे? ती गाडी पुरविणारा माणूस अटक केला आहे का? धनंजय देशमुखाला धमकी देणारा तो कोण आहे, त्याला अटक केलं का? तिथं रगा पुरवणारा गेवराईच्या पोलीस स्टेशनमध्ये तो कुठं आहे? तुम्ही का धरत नाहीत? दुसऱ्या नुसती एक साधी कमेंट केली तरी 2-2, 3-3 महिने त्यांना जेल भोगायला लावता, आणि ह्यो जेल सोडून ICUमध्ये बसतो. मग तो महादेव गीते आज जीव त्याचा चालला आहे, आत तो जेलमध्ये आहे, त्याच्यावर हल्ला झालेला आहे, बहुतेक नाव मागं पुढं होईल, पण महादेव गीतेच आहे बहुतेक, तो जेलमध्ये आहे. त्याला का बाहेर आणत नाही तुम्ही उपचार करायला? ही कोणची नियत आहे? हां, ते महादेव दुसरे मुंडेच ना, महादेवच नाव आहे त्यांचं पण. हां, त्यांचा तर डायरेक्ट खूनच करून टाकला, त्यांना का अटक करत नाहीत? हां, तुम्ही एवढे नीतिवान आहेत ना फडणवीस साहेबांनी, दादा तुम्ही पालकमंत्री असल्यामुळे तुमचं नाव घ्यायची वेळ येते, आता नीतिवान आहेत ना. त्या पिठी नावात एक पोरग एकुलता एक मारून टाकला, आई बापाला लेकरूच नाही राहिला. आता का आरोपी अटक नाही केले तुमच्या SP त्यांनी बीडच्या? त्या महानवरचा खून केला, बागपिंपळगावचा धनगराच्या पोराचा, का नाही अटक केला त्याला? कित्येक तरी गोरगरीब दलित, धनगर, वंजारी, OBC, मायक्रो OBCवर अन्याय झाला आहे. कसं काय वाचा फुटत नाही त्याला? कसं काय फुटत नाही? हे बघा अजितदादा, मी आपलं 1.5-2 वर्षात पहिल्यांदा नाव घेतलं, कारण आपण बळच कोणावर आरोप करत नाही. हे मंत्री आहे, आणि मंत्रिपदाच्या जोरावरती अधिकाऱ्याचा वापर करून पुरावे नष्ट करणं, आत बाहेर काही गोष्टी पुरवणं, यांच्या मनानुसार यांना जेलं मिळणं, तपासात आरोपी सापडत नाही, तपासात साखळी आणखीन सापडत नाही कुठे कोणकोणची, त्यांच्या प्रॉपर्टी आणखीन जप्त का केल्या नाहीत त्या आरोपींच्या. अजितदादा, आमचं तुमच्याकडं एकच म्हणणं आहे, ह्यो मंत्रिपदाच्या जोरावरती पुरावे नष्ट बाहेर राहून करतोय, आणि जर पुरावे नष्ट झाले आणि त्यातला एकही आरोपी सुटला खंडणीतला आणि खुनातला, तर जबाबदार फडणवीस साहेबांनी अजितदादाला आम्ही धरणार. तुम्ही म्हणताय ते संघटित गुन्हेगारीमध्ये होते, जर संघटित गुन्हेगारीमध्ये असतील आणि या सगळ्या गुन्ह्यात असतील तर त्यांच्यावरही मकोका लावण्याची गरज आहे ना. मग कोणावर? मुंडेंवर 302 लावायला पाहिजे, मग काय होईल त्याला? धनंजय मुंडे. आणि मग कमना लावायला पाहिजे. तोच संघटित गुन्हेगारी घडून आणतोय. मालक कोण आहे? तोच त्याच संघ हिंडतोय, माझ्याकडे नव्हता घेऊन आला. संघ कसं काय होता मग त्याच्या? दुसरे कसं काय नव्हते कोणी? तोच कसं काय संघ आहे? कोणत्या माणसाकडे गेलं तर तोच कसं काय संघ आहे? जर त्याच्या तो जवळचा नाही तर तो प्रत्येक जागेवर कसं काय? आंतरवाली सुद्धा होता, त्यांनीच ओळख करून दिली हे म्हणून. आणखीन काय पुरावे पाहिजेत अजितदादांना, फडणवीस साहेबाला? त्याचे काय पुरावे पाहिजेत तुम्हाला? तो रोज संघ आहे, याचा अर्थ धनंजय मुंडेला माहीत नाही का? ह्यो खून करतो, बलात्कार करतो, छेडछाड्या करतो, खंडण्या मागवतो, माहीत नाही का? पैसा गोड लागला त्या टायमाला त्या सरमाड्याकडून घेतानी. निवडणुकात नाशित येत, गाड्या घोड्या घेतात, फिरत येत, पळत येत, विमानानं जातात, हेलिकॉप्टरने जातात. हे पैसे तेव्हा घेताना गोड लागले, आणि आता झटकून लावतो का? त्याच्यावर ढकलून देतो सरमाड्यावर. त्या सरमाड्याने तो यासाठी पाप केला असेल. तुम्ही असं म्हणाले होते, म्हणतायत गेल्या काही दिवसांपासून की टोळ्या आहेत वेगवेगळ्या, खुन करणारी टोळी, वसुली करणारी टोळी, खंडणीची टोळी वगैरे वगैरे टोळ्या ह्या स्थानिक पातळीवरून म्हणजे परळीपासून ते मुंबईपर्यंत आहेत असं म्हणणं आहे. हायतच. हे बघा, ह्यो पाठबळ पुरवतो, यांनी पूर्ण अधिकार खरमाड्या सरमाड्याला दिले, पुरे अधिकार पुरे. कळत नाही अरे त्याचं नाव काय माहित नाही ना, बदग कोण होतं ते? नाव
आम्हाला माहिती हे अंधऱ्या तोंडाचं ते फिंजारलेले केस आणि ते त्याचे अहो, नाव काय त्याचं सारमाड्या मग करमाड कर्मण नाही. कर वरमाड जाऊन तिकडं असू द्या काही बी आपल्याला काय त्याचं काय हे नाही करायचं ह्यो त्याला पुरे अधिकारी यांनी दिले तू काही कर हां मग ते काही करायला लागलं मग जबाबदार कोण हे बघा खून करणारापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा ते घडून आणणारा सामूहिक कट ह्यो सगळ्यात मोठा आरोपी ह्यो धनंजय मुंडे अनेक टोळ्या त्याच्या माध्यमातून यांनी तयार केल्या खंडणी एकाने मागायचे खून एकाने करायचा छेडछाड एकाने करायची म्हणजे मानसिक प्रेशर आणायचं काही नाही दिलं की मग बलात्कार करायचे रच्चे चोऱ्या करायच्या डाके टाकायचे जमिनी हडपायच्या अतिक्रमणं करायचे योजना लाटायच्या टीमा वेगळ्या आता हे 9वी-10वी टीम सांगतोय बरं का इतक्या टीमा आणि किती असते त्याचा मेळ नाही ह्या प्रत्येक जिल्ह्यात यात सगळ्या आडागण लावणारेच आहेत हे सगळे असलेच आणि यांचं सरळ सरळ म्हणणं आहे दिसतंय आणि नियत पण दिसती यांचे लोकच फक्त यांचे हे बाकीचे फक्त वापरूस तर जवळ धरतात यांना मतदानाच्या टायमाला मराठीची गरज एकदा गरज संपली की मराठी फिर कोणाची गरज नाही यांचे लोकच फक्त यांचे आहेत म्हणजे यांचं वागणुकीचा चालण्याचा विषयच वेगळा यांचं अध्यात्म वेगळंच फक्त त्यांच्याच लोकापुरतं आणि हे सगळे लोक सारखेच आहेत हे काही फरक नाही यांच्यात पाटील साहेब हे सगळं राज्यात अनेक प्रश्न अनेक आंदोलनं सुरू आहेत बऱ्याच गोष्टी सुरू आहेत पण आपलं राज्य सरकार त्या वर्षावर काळी जादू आहे म्हणून चर्चा करत बसलंय हे सगळे उघडे करून आणले पाहिजे हो जनतेने काळ्यान मिरच्यान कुठं लिंबन काही काढी देतं बाटल्यान फुटल्यान कुंकुण आणतात खात्यात आमच्या गोरगरिबाचं कोणाच पैसे आहेत ते घर राहायला चांगले यांना गाद्या चांगल्या इकडं लोक आरडोरडं मरायला लागलेत फाशी घेतली काल आमच्या 4 पोरांनी आत्महत्या केल्यात आरक्षणासाठी हां आणि खुशाल दातड काढून झोपत येत तिकडं हिंडत येत यांना उघडं करू हाणलं पाहिजे यांना सगळ्यांना नुसतं आरक्षण देणं व्हायना आमच्या हक्काचा असून यांना हे गंभीर आरोप केले आहेत मात्र या आरोपांच्या शेवटी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा असं तुमचं म्हणणं आहे का त्यांच्यावर कारवाई व्हावी का मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरती बाजूला करावं का हकालपट्टी करावी का काय वाटतं त्याला 50 दे रे पठ्ठ्याला काही फरक नाही पडत आम्हाला काय फरक नाही पडत तुम्ही किती वा टाकणारच मधी फक्त चौकशीवर बोललोय मी की ह्यो माणूस त्याचा आहे प्रत्येक माणसाकडे ह्यो जात आणि त्यो असतो माझ्याकडे आलता तेव्हा होता नाही, प्रश्न असा आहे हा तेच प्रश्नाचं उत्तर देतो मी की ह्योच माणूस आहे सगळा करता करविता ह्यो आहे त्याच्यामुळे याच्यावरती जी आता चौकशी लावली कोणची तरी 2-3 जणांची ती SIT CID आणि ED हे सगळे लावून याचा पूर्ण CDR हे दुसऱ्या मोबाईलवरून बोलत असताना ड्रायव्हरायच्या या कोणाच्या त्यांच्या मित्राच्या हे घ्या ह्यो खुनामध्ये असणारच त्याच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं काय होतं मंत्री किती होऊन द्या ना त्याला मध्ये जाऊ द्या त्याला बरं हे धनंजय हकालपट्टी करणं गरजेची का आता अजितदादांना सांगितलं आहे पुरावे जर नष्ट झाले तर जबाबदार तुम्ही आणि फडणवीस आहे बरं धनंजय मुंडेंवर एक गंभीर आरोप जो पीक विमाचा होतोय आता एक नवी यादी आली आहे जे 96 CIC केंद्र म्हणजे जिथून पीक विमा भरला जातो त्यांच्या रद्द करण्यात आले आणि यातील 22 हे परळीमधील आहे म्हणजे कृषी मंत्र्यांच्या परळीमधील आहे तर याचा आका कोण मग आता या बोगस विमाचा तेव्हा चेन धनंजय मुंड्याचं दुसरं कोण नाही हे बाकीचे उगं पाप केलं करायला लावलं यांना आता हे जेलायला गेले हे आणि आयुष माझ्या बाहेर मारायला लागला ह्यो आता त्यांच्या जीवावरती ह्यो ना याने खरं पुन्हा तुम्हाला त्याच विषयावर येऊन सांगतो त्यांच्या एका मोठ्या नेत्यानं दारिद्र्याच्या खाईत डुबलेली एक समाज एक जात मोठ्या कष्टानं बाहेर काढली कुठंतरी आता प्रगतीवर उंचीवर चालली होती तर भंगार धावण्याच्या धनंजय मुंड्याच्या टोळीनं पुन्हा मातीत मिसळली पुरी जात मातीत मिसळली शेवटी त्यांच्या जातीत आमचे मित्र आहेत ना आम्हालाही माहिती आहे ना किती दारिद्र्याच्या खाईत होते किती कष्ट करत होते आज उचललं काय हे वय सगळा डाग लावून टाकला पैशासाठी आणि त्याच्यासाठी आणि त्याला वाचवित येत हे कोण हे तो धुरत निघन म्हणतो अजितदादाचा धुरत निघन म्हणला मग जर मी आल्यावर धुर निघाला तर अजितदादाचे उपकार फेटणार नाहीत
तरी पण आणि असल्याचं द्वायचं का दादा तुम्ही त्याला आमचा सवाल आहे दादा तुम्हाला तुम्ही असल्या घाण्याचं द्वायचं का ह्या घाणीला आपल्या लेकराचं मर्डर करून खून करून हे चांगलं नाही तुम्हाला एक मानणारा दादा वर्ग आहे तरुण पोरं पहिल्यांदा मानायला लागलेत पुरा वर्ग बाजूला जाईल सत्य आहे ते बाहेर काढायला पुरावे नष्ट करायला लागला हो बाहेर राहून 100% आणि जर त्याने पुरावे नष्ट केले तर जबाबदार अजितदादा आणि फडणवीस आहे पाटील साहेब धनंजय मुंडेवर तुम्ही एवढं सगळं बोलताय परंतु धनंजय मुंडे तुम्हाला भेटले होते रात्री येऊन निवडणुकीच्या आधी आणि त्यांनी विनंती केली म्हणून तुम्ही परळीला गेले नाहीत अशी सुद्धा चर्चा आहे. मी राज्यात कुठंच गेलो नाही त्यावेळेस जाहीर केलं होतं मी 4 तारखेला आपल्या मीडियाच्या समक्ष माझा समाज आणि मीडिया सारखंच आहे मला मी त्याच वेळेस सांगितलेलं आहे पावणे 2 वर्षापूर्वी ह्यो शब्द मीडियाच्या बद्दल कोणी नाही बोलत जेवढाच माझा समाज माझ्यासाठी आहे ना तेवढीच मीडियावर त्यांना चोरून आपण काही केलंच नाही त्याच वेळेस सांगितलं होतं आपली समीकरण हुकलं मी राज्यात कुठंच जाणार नाही आणि कुठंच नाही गेलो. त्या दिवशी रात्री काय बोलले होते आता काल सांगितलं ना काय बोललंय ते दुसरं काय बोलत आहे त्यांनी लय चुकीचं पाऊल उचललं मी त्याला सांगितलं होतं धनंजय देशमुखला धमकी दिली तोय लोक आवऱ्यो त्यांनी आवरायचं सोडून त्यांनी राज्यात टोळ्याच्या आहेत त्याच्या हिंगोलीली एक टोळी त्या गंगाखेडला एक टोळी ह्या अशा टोळ्या इकडं नगरकडं काही टोळ्या बीड जिल्ह्यातल्या काही टोळ्या उठविल्या आणि माझ्या विरोधात गुन्हे दाखल करायला लावले मी संतोष भैयाला न्याय द्या म्हणलं म्हणून चपलावलं हाणायला लागला फोटोला अरे तो हे चिल्लर माकडं टोळी चटणीला पुरायची नाही आम्हाला पण आम्ही नको म्हणतो तिकडं बदग्या चिलटं पाळलेली ते तुला वाटतं तुमच्या अंगात रक्त आहे ना आमच्या अंगात काय आहे तुला वाटतं तो आज जातीवर तू ओलय प्रेम आहे ना आपलं नाही का पठ्ठ्या आपलं बे मराठ्यावर प्रेम आहे ना तू कोण धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे आहे टोळी चालितो आणि गोरगरीब लोकांना मारतो निवडणुकीच्या काळात मोठं होताना मराठी लागतात आणि गरज संपली की मग मराठी नाही लागत. तुम्ही आता असं म्हणाले की धनंजय मुंडे मला त्यावेळेस भेटायला आले होते आणि मी त्यावेळेसच म्हणालो होतो की संतोष देशमुखला तुमची लोक धमक्या देत आहेत ते झालं होतं त्यावेळेस तसं नाही हो उलट जोडीदार पण पाटील साहेब त्या दिवशी रात्री तेव्हा संतोष देशमुखचा काय संबंध धनंजय मुंडे तुमच्या पाया पडले असे सुद्धा प्रसार माध्यमांमध्ये बातम्या छापून आल्या. नाही ते मी सांगितलं हो काल त्याच्यावर बी की जे बोलणं झालं ते झालं बसताना काय झालं उठताना काय झालं बसल्यावर काय झालं आल्यावर काय झालं जाताना काय झालं त्या कृतीबद्दल नाही बोलणार. बरं शेतकरी ते मराठा आरक्षणावर आत्महत्या सुरूच आहे काल एक परत आत्महत्या झाली काय आव्हान मी पुन्हा बाबा हात जोडतो तुम्हाला एकाही मराठ्याच्या लेकरांना आत्महत्या करू नका कोणी नाही बाबा हो कोणाच प्रत्येकजण आपापल्या लोकांवर प्रेम करायला लागला आहे आणि सगळं आपल्या विरोधात आहेत. तुम्हाला आरक्षण देणारे 1 वर्ष रिपीट करा 2 वर्ष रिपीट करा पण कुणी आत्महत्या करू नका. बघा तुम्हाला शेवटचं सांगतो मराठा बांधवांनो मराठ्यांच्या लेकरांनो न मिळणारं आरक्षण मिळालं हो पुरा जीवाची राखरांगोळी करून घेतली शरीर कसलं साथ देत नाही फक्त माझ्या मराठ्यांच्या लेकरासाठी तुम्ही फक्त आत्महत्या करू नका न मिळणारं आरक्षण मिळालं आहे राहिलेलंही मिळून देतो फक्त तुम्ही आत्महत्या करू नका. आजकाल लोक विचित्र झाले त्याच्यामुळं थोडं शहाणपणाच्या भूमिकेत या मी मराठ्यांना आरक्षण मिळून दिल्याशिवाय हटत नाही. मी तुम्ही घरी असलात तरी तुमच्यासाठी लढतो तुम्ही व्यवसायात मराठी असले तरी लढतो तुम्ही नोकरीत मराठी असलात तरी त्यांच्यासाठी मी लढतो कुणी राजकारणात मराठी असली भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आमके तमके तरी त्यांच्यासाठी लढतो माझा कर्मचारी वर्ग असला त्यांच्यासाठी लढतो शेतकरी मराठ्यांसाठी लढतो ऊस तोडणाऱ्यासाठी लढतो मजुरांसाठी लढतो मी सगळ्यांसाठी लढतो. मी तुमच्या लेकराला आरक्षण देणार आहे राजकारणाला तिकडे काडी लागू द्या पण लेकरं मोठं करायची जबाबदारी आपण घेतलेली फक्त तुम्ही आत्महत्या करू नका एवढीच माझी तुम्हाला हात जोडून विनंती. हुकला नंबर तो हुकू द्या पुढं आपण आणखीन रिपीट करून शिकू आणि मुख्यमंत्र्यांना विशेष करून सांगतो जरा थोडंसं असेल ना तुम्हाला तर माणसं मेलेत बरं का आमचे मुर्दा पडला त्यांचा मुर्दा ते फाशी घ्यायलेत थोडीशी जरा तुम्हाला असेल ना तर माया दया जरा बाहेर काढा आणि तेवढं आरक्षण लवकर द्या नसता राज्यात मला उग्र आंदोलन करावं लागणार आहे. बरं ठीक आहे मुख्यमंत्री लेटेस्ट एक बातमी आली आहे समोर की ते हा 300 कोटीचा आरोप झाल्यानंतर तुम्ही हे सगळं बोलल्यानंतर धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला गेले ते तिथंच पळत आहे उठलं की इकडून कोणी बोललं की तिकडं पळत आहे काही म्हणत नसन काही नसन नुसतं जाऊन बसत असन आणि दाखवित असन काहीतरी पण अजितदादांना पुन्हा पुन्हा सांगतो मग मी आता की आता आलायच तुमच्याकडं तर त्याला पुरावे नष्ट करण्यासाठी मंत्रिपदाचा गैरफायदा घेऊन तो बाहेर आहे
खंडणीतला आणि खुनातला आरोपी आणि त्यांना सहकार्य करणारे सगळे 6 आरोपी करा, पुरावे नष्ट होऊ देऊ नका. अजितदादा, तुम्हाला कधी न मानणारा एक तरुणाचा एक वेगळा वर्ग तयार झाला या राज्यात, तो पुरा तुमच्या विरोधात जाऊन बिथरणार आहे. त्याच्यामुळे याची गई करू नका. आणि जर यांनी बाहेर राहून तुमच्या मंत्रिपदाच्या जोरावरती जर पुरावे नष्ट केले तर ते पुरावे नष्ट करायला जबाबदार तो जसा आहे तसं अजितदादा तुम्ही असणार आणि फडणवीस साहेब सुद्धा असणार आहे. हे मात्र लक्षात राहू द्या. माझ्या संतोष भाईवर अन्याय होता कामा नाही. पण ही जी भेट होतीये धनंजय मुंडे अजित पवार, या भेटीतून काही साध्य होईल का? धनंजय मुंडेंना काय म्हणजे फेवर केलं जाईल वगैरे असं वाटतं? काय माहिती हो काय करते तिकडे. आता मला तिकडे काय दिसत इतक्याला आमचं इथं भिताडात आहे मी. ठीक आहे, चालेल, धन्यवाद.